महिन्यातील अष्टमीला सर्वत्र कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते। मध्यरात्री 12 वाजता श्रीकृष्णाचा जन्म झाला होता आणि म्हणूनच मध्यरात्री 12 वाजता बाळकृष्णाची मूर्ती पाळण्यात ठेवून त्याची पूजा केली जाते। तर या उत्सवासाठी बनवण्यात येणाऱ्या प्रसादाला आपण गोपाळ काला असे म्हणतो। मित्रांनो, गोपाळ म्हणजेच गायींचं पालन करणारा आणि काला म्हणजे एकत्र मिसळणे। तर असं मानलं जातं, जेव्हा कृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत गायी चरवण्यासाठी यमुना नदीच्या तीरावर जात असे तेव्हा ते सर्वजण एकत्र येऊन गोपाळ काला हा पदार्थ बनवून खात असत आणि म्हणूनच आपण गोपाळ काला हा पदार्थ कृष्ण जन्माष्टमीला प्रसाद म्हणून आवर्जून बनवतो आणि तो सगळ्यांमध्ये वाटला जातो। तर कृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडी साजरी केली जाते। असं मानलं जातं कृष्णाला दही, तूप, लोणी हे पदार्थ खूप आवडत असे आणि हे पदार्थ मिळताच तो ते पटापट संपवून त्याची हंडी रिकामी करून ठेवत असे आणि म्हणूनच त्याची आई म्हणजेच यशोदा या हंड्या उंचावर ठेवत असे। परंतु तो आपल्या मित्रांच्या सहाय्याने एकामेकावर चढून या हंडीपर्यंत पोहोचायचा आणि ही हंडी फोडून त्यातले पदार्थ ते एकत्र बसून खात असत आणि म्हणूनच बाळकृष्णाच्या या लीलांच्या आठवणी खातर आपण आजही दहीहंडी हा सण साजरा करतो। तर दहीहंडीच्या दिवशी एका हंडीमध्ये दही, दूध, लोणी, तूप, साखर, फळं असे पदार्थ मिश्रण करून ती हंडी आपण उंचावर दोरीच्या सहाय्याने बांधतो आणि मग ही हंडी फोडण्याचा प्रयत्न केला जातो। ही हंडी फोडणाऱ्यांना आपण गोविंदा असे म्हणतो। आजच्या काळात दहीहंडी म्हणजे एकत्र येऊन एक लक्ष्य साध्य करणे म्हणजेच टीम वर्क टू अचीव्ह अ कॉमन गोल ह्याचं एक मोठंच उदाहरण आहे आणि हे आपण सर्वांनी कायम आपल्या आयुष्यातही लक्षात ठेवलं पाहिजे। तर मित्रांनो, ही होती माहिती दहीहंडी आणि गोपाळ काला या सणांविषयी।